चॅनल आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमची तयारी उद्याच्या ट्रिपसाठी। तर हे आम्ही जातो आहे मुंबई टू मालवण आमच्या गावी आजराला आणि त्यासाठी आमची आता तयारी चालू आहे। हे बघा मनाली कशी रेडी होते आहे, शी इज ऑल सेट, बॅग इज पॅक्ड, डिओ पण खूप रेडी आहे अँड वी आर सेट टू गो टुमॉरो। तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। हाय गाईज, आम्ही आता रेडी झालो आहे आणि आता आम्ही निघणार आहे। आमचे बॅग सगळे पॅक आहेत आणि डिओला रेडी करतो आहे। डिओ कपडे घालायला रेडी होत नाही आहे, एकदा डिओ कपडे घालणार मग आम्ही निघणार आहे। अडी 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 शतू बाबू शतू बाबू, आमचं शोरू बाबू आता रेडी आहे अँड वी आर गोइंग टू लीव, लेट्स गो। काय बोलायला आली आहे आमची फेवरेट ब्राउनी छोटी पिंपुडी, आमची सोन्याची बुजी बुजी। हाय गाईस, आता आम्ही निघतो आहे आणि डिओ पण एकदम सज्ज आहे आणि सगळे लोक रेडी आहे। तर बोलूया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, लेट्स गो। असं कळून आलं आहे की डिओचे 2 बॅग्स आहे आणि बाकी सगळ्यांचे एक बॅग्स आहे। काय वाटतं दादा, तुला काय वाटतं हे डिओचे काय टँट्रम्स आहे? हे डिओ मम्मीचा फेवरेट मुलगा आहे आणि आम्ही सगळे स्टेप्स आहोत। स्टेप्स मम्मी काय एवढं डिओसाठी कशाला पाहिजे एवढं सगळं? तुझा भाव आहे तो डिओ चाल्या शर्टकडे गडी मस्त दिसतो, गडी दिसतो। तर फ्रेंड्स, आता आम्ही पोचलो आहे कुठे चेंबूरला आणि आता ऑलमोस्ट वाजले आहे 8:07। बघू आम्ही कधीपर्यंत पोचतोय। डिओ आता थोडा आरामात बसला आहे, तो आता झोपेल थोड्या वेळामध्ये आणि मम्मी पण आता मस्त एक झोपी घेणार आहे। तर लेट्स गो। तर अजून कुठली जागा भेटली नाही, डिओने मम्मीला सीट बनवलंय। तर डिओ आता मम्मी बरोबर एकदम मस्तपैकी बसलाय म्हणजे इतकी पूर्ण जागा आहे तरी डिओला इथेच मम्मीवरच झोपायचंय। काय वाटतं मनू, याच्याबद्दल काय वाटतं? डिओचं निंजा टेक्निक आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? डिओला स्पेस घ्यायला आवडते, आपली नाही दुसऱ्यांची। लेट्स गो डिओ, लेट्स गो। मम्मीला त्रास देऊया पार्ट 1। असं आम्ही या प्रवासात असं जातो आहे आणि जातो आहे आणि अरे बापरे, मम्मीवर दोघे झोपले आहेत। हे लोकांचं काहीतरी क्रेझी चालू आहे, डिओ मम्मीला सोडतच नाही आहे। एक फेवरेट गाणं आम्ही काल बनवलं आहे, ते आहे जाऊया पप्पांच्या गावाला जाऊया। कसं वाटलं मम्मी हे गाण्याबद्दल? काय वाटतं एकदा आपण गाऊया? झुक 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 दादाची गाडी, उन्हाच्या रेषाने सराणी पडती झाडे पाहूया, पप्पांच्या गावाला जाऊया जाऊया, पप्पांच्या गावाला जाऊया। यस आय 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 वो गाडी का आवाज आला असं। डिओला आता आम्ही एका ब्रेक साठी उतरवलं आहे, पाय मोकळे करतो आहे सुसुविसू करून आणि नंतर मग आम्ही परत निघणार आहे। हाय, तुम्ही असेच राहा, एंड पर्यंत व्हिडिओ बघा आणि स्टे ट्यून म्हणजे तुम्हाला कळेल किती मज्जा आहे माझ्याबरोबर प्रवास करायला। खंडाला येता येता डिओची काय हालत झाली खूपच जास्त सुंदर बेबसी दिसत आहे हा, पण त्याला थंडी पण तेवढीच वाटते आहे। ह्याला नाव काय देऊ शकतो? काय दिसतोय हा? बबुष्का। बबुष्का दिसतो आहे तो एका प्रकारे, खूपच जास्त सुंदर दिसतो। बाय। बघ अजून एक छोटा और 2 है, तो पिल्लू भी है उनके छोटे पिल्लू है। हाय। आता आम्ही परत एक हॉल्ट घेतला आहे, बिफोर पुणे आम्ही एक हॉल्ट घेतला आहे आणि आम्ही थोडंसं खाऊ आणि चिल करू।
आम्ही वडापाव घेतला आहे आणि वडापाव खात खात आम्ही पुढे जर्नी करणार आहे. डिओला अजून काही भेटलं नाही आहे. आम्ही वडापाव खात खात पुढे जाणार आहे. झालं तुम्हाला लोकांना वडापाव? अच्छा ये नहीं है बट फिर भी अच्छा है, स्पाइसी भी सही है. कोल्ड ड्रिंक इज क्रंची, अंदर की स्पाइसी भी है थोड़ा, पाव भी सॉफ्ट है और और गरम भी है. गरम गरम है. अच्छा प्रोपोर्शन है, टेस्टी भी है. बट नथिंग कॅन बीट सिद्धिविनायकचा वडापाव. जस्ट कॅनॉट. बट इस जगह पे दिस इज एग्रीड. तुम्हाला बाळंतीन नवनवीन बाळंतीन बघायची ही अशी दिसते. छान आहे. दीदी तुमचा मुलगा कुठे आहे? तुमचे बाबू कुठे आहे? हो हो मम्मी असते काय? हॅलो गाईस, माझ्या बरोबर आता होतो आहे टॉर्चर. हे बघा, मला बसायला जागा आहे नाही आणि ह्या डिओनी पूर्ण स्पेस घेऊन टाकली आहे झोपण्यासाठी. असं नाही चालणार डिओ. डिओ मी कुठे बसणार? कोथरूड पार केलं आहे, भोसरीला पोहोचला आहे. ती जाग्याचं नाव आहे. पण ह्या डिओनी ही 2 स्पेस घेतली आहे आणि मी हे अशी बसली आहे. डिओचे अट्रॉसिटीज फेस केल्यानंतर मी माझी जागा पकडली आहे. मला आता हे बॅग्स बरोबर बसावं लागतं आहे आणि डिओ मस्त आरामात इथे एकटा बसला आहे या सीटवर. तर ह्या प्रकारे असे हे जे ॲनिमल्स असतात आपल्या प्रेमाचे ह्याचे दाखवून आपल्याची छळ करतात. गाईज इथे खूप जास्त स्ट्रगल चालू आहे. डिओ मला नाही नीटपणे बसायला देत आहे. मी परत वापस आले माझ्या जागेवर, पण डिओ मला अजिबात बसायला देत नाही आणि त्यावरून तो माझ्या पायावर असं हे पण पाय ठेवून बसला आहे खूप कधीपासून आणि मी खूप जास्त थकली आहे. ह्याला काय नीट बसायलाच नाही ना, त्याला झोपायचं आहे. त्याला फक्त खिडकीच्या बाहेर बघायचं आहे नुसतं वेळ. गाईस, आम्ही इथे हॉल्ट घेतला आहे साताराला आणि मी हे मसाला डोसा जे ऑलरेडी आम्ही खायला स्टार्ट केलं होतं, ऑर्डर केलं आहे. आणि ह्या दोघांनी मिसळपाव ऑर्डर केलं होतं. तर कसं लागलं मिसळपाव? टेस्टी. हे आहे हॉटेल पार्वती ना, प्युअर व्हेज. तुम्ही येऊ शकतात. हे पण टेस्टी होतं, पण खूप लिमिटेड चॉईसेस होते. तर जर तुम्हाला असं हवं असेल तर इट्स व्हेरी लिमिटेड चॉईसेस. बघू शकतात की हे जे सगळे क्रॉप्स आहेत ना, हे आम्हाला असं होतं की म्हणजे की हे कुठलं क्रॉप आहे. म्हणजे हे असं बाजरा आहे, नाचणी आहे, काय आहे काय समजत नव्हते, कुठले फुलं आहेत. तर मग माझी मम्मीला क्वेश्चन आला की हे कुठलं क्रॉप आहे. तर मग आम्ही थोडंसं सर्च केलं. मग आम्हाला थोडं कळलं की ते शुगरकेनचा क्रॉप आहे, कारण की त्याच्या बाजूला शुगरकेनचे खूप सारे ट्रक्स पण होते. पूर्ण स्ट्रेच, हे हायवेचं जे स्ट्रेच आहे पूर्ण हे सेमच क्रॉप आहे. आणि हे बघा आहे, फक्त त्याची शेती होते इथे. डिओ पोचला. डिओ गावी पोचला. जमर तो कुठे जातोय? दादा कुठे जातोय? मी पोचली आहे गावी आणि मी जास्त ब्लॉग शूट करू शकले नाही, कारण की आम्ही ट्रॅफिकमध्ये अटकलो होतो आणि ते थोडं हॅक्टिक होतं. तर मला जमलं नाही रेकॉर्ड करणं आणि ते काळोख पण होता. पण आम्ही पोचलो आहे गावी आणि नंतर आम्ही जेवलो आणि आता आम्ही झोपणार आहे. तर हा होता डे 1. असे मी डिफरंट पार्ट्स करणार आहे. सो स्टे ट्यून फॉर ऑल द पार्ट्स.